नमस्कार. जय शिवराय, जय भीम, जय लवजी, जय येशू. साहेब आम्ही 2 मिनिटं अगोदर बंद करू, कारण आज भरपूर त्रास दिलाय. तुम्ही नाही, तुम्हाला कॉल करून करून पाठवला होता. ठीक आहे, जागा कोणाच्या मालकीची नाही. ठीक आहे, त्यांचे हेतू काय असतील त्यांच्याकडे. बरं, आपली निशाणी काय आहे? जरा जोरात. 10 वाजायला आले आहेत, म्हणजे 10 वाजतीलच आता 10 मिनिटात. घड्याळाचे काटे बंद पडलेले आहेत. विकासाचे काटे बंद पडले. तर काटा बंद केलं तरी घड्याळ लटकल्यात. हे काढून फेकायचे आहेत ना. हो, कारण मला असं ऐकायला आलं 3 दिवस अगोदर, एक बोलतात ना भावबंदी जपावी, है ना, भावाचा नाता जपला जातो. मला असं कानावर आलं की राकेश भगत सगळे बेवडे मुलं घेऊन फिरतो. आता हे बेवडे बिवडे आहेत का? असाल तर तुम्ही सांगा, तुमचेच मुलं आहेत नाही ना? आता होशवाले कोण घेऊन फिरतो आणि चोर मार कोण घेऊन फिरतोय ते त्यांनाच माहिती. आता मी नेहमी एक आपुलकीने बोलतो. अरे तुम्हाला बोललो होतो करमटे भाऊ, तो यांना मी असं बोललो, यांच्या इथं बसलो होतो, तुमच्या कॉलरला धक्का म्हणजे माझ्या, म्हणजे एक इज्जत असते प्रत्येकाची, मान सन्मान असतो. तर काही लोक इथं भाषणं देत होते, तर बोलतो दादा कोण आहे, तर 2017ला बघितलंय. आता 2017 आणि आता 2026 आहे, हे पण लक्षात राहून द्या. आणि तुम्ही विकासाचं सोडून काय बोलत होते? म्हणजे तुमचं पूर्वजांचं सांगत बसले इथे. माझा भाऊ इथं बसलाय, मोतीराम भगत आहे, परशुराम भगत आहे. पण जो खानदान कुठे होता आणि कुठे आलाय, त्याचा फक्त आणि फक्त या व्यक्तीला मी एक मान सन्मान देतो. आणि रामकृष्ण भगत आहे, परशुराम भगत आहे, हे आज आमच्या जर सोबत आहे ना, तर भाऊ म्हणून उभे आहेत. बाकी मी मोजत नाही कोणला, कोणाची पातळी काय आहे ना, आम्हाला काढायची नाही. काढला तर रामायण वाचत गेला तर महाभारत घडून जाईल. आणि हे जे माझ्या खांद्याला खांद्या उभे लावून आहेत ना राहून, हा विशाल, मी साहेब 1 मिनिट कधी जास्त झाला तर ऍडजस्ट करून घ्या. कुठे गेले? हा, एक सांभाळून घ्या. तर त्या विशालवर असं डोक ठेवलाय, एखादा नाही का मच्छी मिळाली असताना तर बगळा उड खाली त्याला टोचत राहतो. त्यांचे मगाशी वडिलांना पाहिलं मी इथे, चंदू काका मी बोलतो त्यांना, कुठे गेले काय, घरी गेले का? तर बोलता यांच्या वडिलांपासून तर यांना सगळं मी वाढवलंय. आता याच्याकडनं ऐकलं का, इलेक्शनचा फॉर्म भरायला 2000 रुपये त्यांनी दिले त्यावेळेस. आणि पहिला गोष्ट तर मी काकडे साहेबांना सांगेल, विचारेल, तर तुम्ही उमेदवारीचा फॉर्म भरला होता, माघार काय घेतली हो? नोटा मोजलेत, नोटा. आता तोंड उघडू नका. आणि काय आजी माझी सगळे आमच्या विरोधात, आमच्या या 4 लोकांच्या विरोधात आजी माझी सगळे एकाच स्टेजवर आले होते. म्हणजे 4घांना हरवायला 40 जण एक स्टेजवर. अरे देवा, ही ताकद आहे ना, ताकद तुमची आहे. 15 तारखेला एवढंच सांगतो तुम्हाला, फक्त तुतारी चालून द्या. चालवाल ना? राहिला विकासाचा, कसा विकास करायचा, जसं आता आपले बांधव उभे होते यांनी दाखवलं तिकडे, ऍक्च्युली प्रत्यक्ष दाखवलं तुम्हाला. शाळेचं पत्र राकेश भगतच्या नावाने प्राध्यापकांनी दिलाय की नाही? राकेश भगत कोणत्या पदावर नाहीये, पण त्यांचा विश्वास माझ्यावर आहे का हा व्यक्ती करेल म्हणून. हा विश्वास आणि ही कमाई मी कमवलेली आहे. तर फक्त एवढंच तुम्हाला सांगतो. ते हा बोलत होते काय, यासीन भाई कोण आहे, यांना कोण ओळखतो? इकला खुरेशी कोण आहे, यांना कोण ओळखतो? अरे त्याच यासीन भाईने तुम्हाला 2017ला निवडून आणला होता. आता त्यांना बोलतात गद्दार. आता गद्दार कुठला आले गद्दार? ठीक आहे,
त्यांचे विचार त्यांच्याकडे विचार हा पत्र आहे, पत्र ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 93. आता हे मी माझ्या घरात बनवलंय का? हा शाळेचं पत्र राकेश भगतच्या तुमच्या भावाच्या नावाचं आहे. कारण का? त्यांना विश्वास आहे हा राकेश भगत करेल आणि मी करेल म्हणजे हे 4 जण करणार आणि यांच्याकडनं करून घ्यायची जबाबदारी आपली आहे, आपली. आता नगरसेविका, मी ऐकलं का नगरसेविका येते तर तिला सगळे बोलतात कशाला आल्या 8 वर्षांनी. खूप बरं वाटतं असं तुम्ही बोलता ना त्यांना. उद्या पण येतील, आज पण येतील. आता सध्या नोटांचा प्रोग्राम चालू आहे रातभर. घ्या नोटा, घ्या, काय फरक नाही पडत. त्यांनी पण ढापलेले त्याचे आणि मतदान यांना द्या. ते आपल्या घरचे आहेत, यांच्याशी भांडून कामं करू आपण. काही हे बघा, आता इथं बौद्ध विहाराचा एक नारळ फुटला माहितीये का ना, मिस्टर इंडिया नारळ. बौद्ध विहार बनणार नाही काय उगाच ते मिस्टर इंडिया. सगळ्या जाती धर्माचं त्यांना काही पडलेलं नाहीये. हे बनवलंय ना, हे पण आव्हाड साहेबांची मेहरबानी आहे, त्यांचं योगदान आहे. पण काय बोलतात, जो केला त्याचं नाव नाही, आलते भलतेच नाव. आणि दुसरी गोष्ट, आपलं नगरसेविकेचं ऑफिस कुठे आहे माहिती आहे का? कुठं जायला लागतं नगरसेविकेला भेटायला? पटरी पार. हा, ते सांगतात की आम्ही पैसे देऊन निवडून आलोय, बरोबर ना? बोलतात की नाही? होतं हो बोला, नाही तर नाही बोला. मग यावेळी त्यांना मतदान करणार तुम्ही? तर मी एकच सांगतो, आता मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो, जर त्या दिवशी 3 दिवस अगोदर भाषण झालं, त्याच्यात भरपूर काय बोलले का आम्ही 1 गोणी सिमेंट लावतो आणि एवढं दाखवतो तेवढं दाखवतो. अरे तेवढं पण लावायसाठी खिशात हात जायला लागतो. तुम्ही बसता निधीवर. तर राकेश भगतनी निस्वार्थ माझ्या बापाच्या नावाची सेवाभावी संस्था आहे, बाबाजी रामभाऊ भगत. बापाचं नाव चालवतो, दुसऱ्याचं नाव चालवत नाही. माझी आई इथं बसले, तिच्या आशीर्वादाने आम्ही इकडे आहोत. आम्ही काय मोठे लखोपती करोडपती खानदानचे नाही. मी परत सांगतो, तुम्ही कुठे होते आणि कुठे आलात ते बघा पहिला. फक्त आणि फक्त मी मोतीराम परशुराम भगत, मोतीराम भगत आणि रामकृष्ण भगत सकाळपासून हा इथं उभा आहे. का उभा आहे? जर सभेला इतका त्रास दिलाय सकाळपासून, जसं का त्यांचा मालकी 7/12 घर राहून द्या, मालकी 7/12 ज्याचं घर इथं ठिकाणावर नाही तो बोलतो माझी जागा. बोलायला लावू नका, उगाच पोत्या पुराणं सगळ्यांची माहिती आहे. साहेब आहेतच आमच्या पाठी, आव्हाड साहेब. बरं, आता मी एकच सांगतो, आपले उमेदवार तुम्हाला माहिती आहे ना, काय सांगायची गरज आहे? आपली ताई मनीषा भगत, आपली मनीषा ताई भगत. आपली निशाणी काय? बटन नंबर किती? ताई शाबाश, बोला परत. दीपाली मोतीराम भगत. अरे वाह. हॅलो. कुरेशी मोहम्मद यासीन, क्या बात आहे. अजिम भाई, मुंबऱ्याला प्रचार करायला लागतो. अरे ती बंदरचं प्रेम आहे. त्या प्रेमाला कधी तडा जाऊन देऊ नका, बरोबर ना? तुम्हाला पण दोघांना, वहिनी आणि ताई. बहीण असली तरी हक्कानी बोलतोय. शेवटी काय बोलतात, आता माझी बहीण भरपूर बोलणार होती का, तिला मी खूप दाबलं की त्या दिवशी तर काय बोलू नको, आता गप्प बस म्हणून गप्प बसले. ना तर तिने तर रामायणच चालू केलं असतं त्यांचं. तिला थांबवणारा मी. ताई तुम्ही होते ना 2017ला, या बहिणींनी असं घेरलं होतं मला, केसाला धक्का लावून नव्हता दिला आणि बोलतो 2017 बघितला का? हॅलो. आणि यासाठी मी तुमच्या सगळ्यांची मरेपर्यंत आभारी राहणार, ज्यांनी माझ्या भावाची रक्षा केली त्यावेळेस. माझ्या केसाला धक्का लावता लागला, पण ज्या माऊलीचा रक्त उडाला होता ना माझ्या कपड्यावर, ते कायम लक्षात राहणार. ताई हा काय, ठीक आहे, खानदानी असतात, चांगले असतात, काय वाईट असतात, आपल्या कोणाला बोलायचं नाहीये. पण एकच सांगेल तुम्हाला, येणाऱ्या 4था उमेदवार कोण आहे आपल्याला माहिती आहे का? हा, अरे सांगायचीच गरज नाही. एकला कुरेशी, बटन नंबर. मनीषाताई भगत, बटन नंबर.
दीपाली मोतीराम भगत बटन नंबर, कुरेशी मोहम्मद यासीन, कुरेशी अखलाक तशीक, आपली निशाणी 2 मिनिटं वाढून घेतले ते आपल्याला आधार. व्हिडिओ लावायचा होता, मतदान कसं करायचं आपल्याकडे व्हिडिओ. बरं, आपल्याला आता त्या चौघांना भरघोस मतांनी निवडून आणायचं. आणणार ना? आपके सामने 2 मशीन होंगी जिनमें तुतारी के 4 कैंडिडेट होंगे। पहली मशीन पर हमारे 2 कैंडिडेट होंगे। प्रभाग क्रमांक 26A, बैलेट क्रमांक 3 मनीषा बाबाजी भगत। प्रभाग क्रमांक 26B, बैलेट क्रमांक 4 दीपाली मोतीराम भगत। और दूसरी मशीन पर हमारे 2 कैंडिडेट होंगे जिसमें प्रभाग क्रमांक 26C, बैलेट क्रमांक 1 यासीन आयुब कुरैशी। प्रभाग क्रमांक 26D, बैलेट क्रमांक 1 लाख अब्दुल रशीद कुरैशी। आपके हक का वोट तुतारी को दीजिए और हमारे चारों कैंडिडेट को विजय करिए। तुतारे. आणि माझ्या महिला भगिनींना एकच सांगेल, आपल्याला प्रत्येक घरात नगरसेविका निवडून आणायची आहे. आणायचे आहे ना? एक 4 नगरसेवक आपल्या घरचे आहेत. आणि हा काही जण फुकटची सहानुभूती घ्यायसाठी आले होते स्टेजवर. भेट झाली तर सांगा यांना. किती घेतले माघार घ्यायचे? आमच्याकडे आहे कुंडली. तर ठीक आहे, मी सगळ्यांचे आभार मानतो. मी सर्वांचे आभार मानतो. माता भगिनींना बांधवांना सुखरूप जावा, घरी व्यवस्थित जावा, पोट भरून